पंढरपूरमधनं एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. विहिरीमध्ये एक पिकअप जी गाडी आहे ती कोसळल्यामुळे 8 जणांचा मृत्यू झालेला आहे. याच्यामध्ये 4 महिला आणि 4 मुलांचा समावेश आहे. देवदर्शन करून घरी परतत असणारा ही घटना घडलेली आहे आणि बचाव कार्य सध्या सुरू आहे. काही लोकांना वाचवण्यात सुद्धा यश आलेलं आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय यंत्रणा आहे ती सुद्धा पोहोचलेली आहे. नेमका हा अपघात कसा झाला आणि नेमकं काय घडलेलं आहे हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. जसं मी म्हटलं की पंढरपूरच्या रांजणी गावामध्ये हा भीषण अपघात झालेला आहे. पंढरपूरच्या म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी जे गाव आहे त्याच्या जवळ एक विहीर आहे. रस्त्याच्या अगदी शेजारीच विहीर आहे, मोठी विहीर आहे. विहिरीला पाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात होतं. या विहिरीमध्ये हा पिकअप गाडी आहे ती कोसळलेली आहे. याच्यामध्ये अनेक जे भाविक होते ते देवदर्शनासाठी गेलेले होते आणि तिथून परतत असणारा हा अपघात घडलेला आहे. या अपघातामध्ये सध्या जी माहिती मिळते त्यानुसार 8 जणांचा मृत्यू झालेला आहे. अ, अ, हा जो जे सगळे लोक होते ते पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावातले असल्याचं सुद्धा यामध्ये समोर आलेलं आहे. म्हसवड इथल्या सिद्धीनाथाच्या दर्शनासाठी हे सगळे भाविक गेलेले होते आणि तिथनं परतत असणारा हा अपघात झालेला आहे. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातल्या तांदळवाडी गावाजवळ हा अपघात झालेला आहे. हे पिकअप आता चालकाचं नियंत्रण सुटलं की रस्त्यामध्ये कोणी आलं या सगळ्याचा आता तपास आहे तो यंत्रणांकडनं केला जातोय. जशी माहिती मिळाली त्यानुसार गावकरी तिथे जमा झाले आणि बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. स्थानिक प्रशासन असेल, एनडीआरएफ असेल यांना तात्काळ तिथे पाचारण करण्यात आलं आणि त्यांच्याकडनं हे बचाव कार्य राबवण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर इथे जी माहिती मिळते त्यानुसार याच्यामध्ये 4 महिलांचा समावेश आहे आणि 4 मुलांचा समावेश आहे ज्यांचा मृत्यू झालेला आहे. काही लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे. साधारण जशी माहिती मिळते त्यानुसार 2 लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे आणि त्यांना रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आलेलं आहे. माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी सुद्धा या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ते सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले. त्यांनी म्हटलेलं आहे की सदर अपघात माझ्याच तालुक्यातील तांदुळवाडी गावाच्या हद्दीत झालेला आहे. रस्त्याच्या कडेलाच विहीर आहे. यामध्ये 4 महिला आणि 4 मुलं अशी 8 लोक मयत झालेली आहेत. बाकीच्या दोघांना पंढरपूरला हलवण्यात आलेलं आहे. पंढरपूर तालुक्यातील हे लोक असल्याचं समजतंय असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तिथे मदत पोहोचलेली आहे. मात्र ज्यांना पोहता येत नव्हतं त्यांचा या सगळ्यामध्ये मृत्यू झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. वाईट गोष्ट म्हणजे यामध्ये लहान मुलं आहेत, महिला आहेत. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे असं उत्तमराव जानकर जे तिथले स्थानिक आमदार आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा एक पोस्ट लिहून याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे की म्हसवड पंढरपूर मार्गावर माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ पिकअप टेम्पो विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 14 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. अर्थात सुप्रिया सुळेंनी ही पोस्ट लिहिली पण त्यावेळेस सगळीकडे 14 जणांचा मृत्यू झाला अशी बातमी होती. पण जी बातमी समोर आलेली किंवा जी ठोस माहिती समोर आली त्याच्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला आहे हे सुद्धा यामध्ये स्पष्ट झालेलं आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे हा एक भीषण अपघात झालेला आहे. तुम्हाला आठवत असेल तर काही काळापूर्वी नाशिकमध्ये सुद्धा असा अपघात झाला होता ज्याच्यामध्ये स्नेहसंमेलनानंतर येत असताना एका कारमध्ये लहान मुलं होती, त्यांचे नातेवाईक होते आणि एका रस्त्याच्या मधोमध विहीर होती आणि त्याच्यामध्ये ती विहीर न दिसल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं होतं आणि ती कार त्या विहिरीमध्ये कोसळली होती. त्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता आणि आता पंढरपूरमधनं ही भीषण घटना समोर येते ज्याच्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला. आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत जेवढी माहिती आली होती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणखी सुद्धा याच्यामध्ये अपडेट्स येतात ते अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू.